जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 2 परदेशी नागरिकांसह सुमारे 26 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. लष्कर-ए-तैयबाशी संलग्न TRF या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्याचा तपास NIAकडे सोपवण्यात आला आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी तातडीनं मायदेशी दाखल झाले आहेत. नवी दिल्ली विमानतळावर उतरताच पंतप्रधानांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव यांच्यासोबत बैठक घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान आज कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेण्याची शक्यता आहे. प्रशासनानं जारी केलेल्या यादीनुसार मृतांमध्ये नेपाळ आणि संयुक्त अरब अमिरातीमधील प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे, तर महाराष्ट्रातल्या 6 जणांचा तर कर्नाटकातल्या प्रत्येकी 2 जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात आणि जम्मू काश्मीरमधल्या प्रत्येकी एकाचा मृतांमध्ये समावेश आहे, तर अन्य 6 मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून गंभीर जखमींना श्रीनगरमधल्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन मैदानावर काल दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमाराला हा हल्ला झाला. लष्करी गणवेश परिधान करून आलेल्या दहशतवाद्यांच्या समूहानं पर्यटकांवर गोळीबार करत हा हल्ला केला. जिथं हा हल्ला झाला तो भाग असा आहे की केवळ घोड्यावरूनच तिथं जाता येतं, अन्य वाहनांना जाण्यासाठी रस्त्याची सोय नाही.